नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा थोड्या दिवसात राजीनामा येईल. आणि काल अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे. म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये कल्लोळ उडलेला आहे. 70 जणांचं मंत्रिमंडळ असतं, तर यामध्ये बराच बदल होईल. नवीन देशाचं पंतप्रधान कोण होतंय का, किंवा वेगळी काय भूमिका आहे का, या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत. मंत्रिमंडळामध्ये कुठल्या पक्षाचे किती घेतले जातील, किंवा आता भारतीय जनता पक्षाला कोणाचीही गरज नाही का. पश्चिम बंगालमध्ये 20 खासदार ममता बॅनर्जी फोडले, महाराष्ट्रामध्ये 6 खासदार उद्धव ठाकरेंचे फोडले. तर आता मंत्रिमंडळामध्ये कोणाला घेतलं जाईल, कोणाची वर्णी लागली जाईल. तसंच बऱ्याच देशामध्ये म्हणजे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना डावललं जाईल का. ज्यांच्या पाठिंब्यावरती हे सरकार आलं होतं त्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूलाच बाजूला केलं जाईल का. असे सगळे विषय आज घेऊन आलेलो आहेत आणि या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. तसंच आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं राज्याची आणि देशाची म्हणजे राज्यातल्या राजकारणाची आणि देशातलं जे राजकारण आहे, या देशाच्या राजकारणाची नेमकी स्थिती काय आहे, देशाचं राजकारण कसं घडोळ झालेलं आहे, कशा पद्धतीनं, हे आपल्या सगळं लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. हे सरकार आणण्यासाठी जवळपास 10 वर्ष प्लॅनिंग केलं जात होतं. महत्वाचा मुद्दा RSS आणि संघाचा जो होता तो राम मंदिर बनवणं आणि देश हिंदू राष्ट्र करणं हा होता. जर राजकारणामध्ये जर चांगली लोक जर राजकारणात आली असती किंवा देशाचा पंतप्रधान जर चांगला झाला असता तर मात्र देश प्रगतीपथावरती गेला असता. परंतु देशाचा पंतप्रधान जर गुंडाळशाहीतला असेल म्हणजे उणगाड असेल तर देश बिघडून जाईल आणि हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करेल. तसंच राम मंदिर सुद्धा होईल अशी काहीशी शक्यता त्या काळामध्ये वर्तवल्या गेलेल्या होत्या. आणि तसंच सध्या देशामध्ये झालंय. काल परवा संघाच्या एका जुन्या माणसानं आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यांच्याकडे मोहन भागवत गेले 2009च्या अगोदर आणि सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पक्षाचं सरकार देशात सत्तेत आणायचंय. महत्वाचं म्हणजे आपल्याला राम मंदिर बांधायचंय आणि हिंदू राष्ट्र बनवायचंय. असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की किसको भी दो चार या बिगड़े हुए लोग प्रधानमंत्री चुनो, म्हणजे बिगड़ा हुआ आदमी प्रधानमंत्री चुनो, बिगड़ा हुआ आदमी गृह मंत्री चुनो, फिर देश हिंदू राष्ट्र बनाएगा वो और राम मंदिर भी बनाएगा. आणि अशाच पद्धतीनं पुढं झालं की RSS न बरोबर नरेंद्र मोदी यांना पुढे केलं. आणि 2014 साली त्याच्या अगोदरच 2010 सालापासून अण्णा हजारे सारखा जातीवादी माणूस पुढे आणला आणि अण्णा हजारेंना भ्रष्टाचारावरती आंदोलन करायला लावली. देशभर आंदोलनं पेटली गेली आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला नक्कीच झाला. 2014 साली भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि तेव्हापासूनच खरं देशाचं खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली. अमेरिकेच्या समोर घुटणे टेकायला भारताला लावलं ते म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी. अमेरिकेनं आपल्या 3 जहाजांवरती हल्ला केला तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही त्याच्यावरती बोललं नाही. जे सांगितलं होतं संघाच्या एका माणसाने की बिगड़ा हुआ देश का प्रधानमंत्री बनाओ सब कुछ ठीक हो जाएगा, अशाच पद्धतीनं काहीसं पुढं वाटचाल सुरू राहिली. आणि 2014ला ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासूनच देशामध्ये हिंदू मुस्लिम, हिंदू राष्ट्र, संघाच्या ज्या उपशाखा आहेत म्हणजे बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, हे जे सगळे आहेत हे सगळे
गोमाता, गायीचं रक्षण, हे सगळं प्रचार आणि प्रसार पुन्हा तेव्हापासून सुरू झाला खऱ्या अर्थानं. अन्यथा याच्या अगोदर हे सगळं काहीही नव्हतं. होतं, पण ती विचाराची लढाई होती. अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील, हे जे त्या काळची जी लोक होती, तसंच संघाचे सुद्धा 2009च्या अगोदरचे जे प्रचारक आणि प्रसारक होते, ती सुद्धा वैचारिक विचाराची होती आणि वैचारिक वारसा त्या लोकांना होता. विचारानं ते देश पुढे नेण्याचं काम करत होते. मात्र 2009 नंतर मात्र देशामध्ये जातीवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये बोकळला आणि त्याचीच फलित आज आपण सगळेजण भोगतोय असं अनेकांनी म्हणजे सांगतायत. म्हणजे बरेच जण ह्या गोष्टींवरती चर्चा करतात, बरेच जण बोलतात किंवा देशाची परिस्थिती ही अतिशय भयानक वळणावरती जाऊन ठेपलेली आहे. त्यातच बघा, देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्या सगळ्यांचं देशभर जोरदार असं आंदोलनं सुरू आहेत. आणि ती आंदोलनं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये. नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा म्हणून ही सगळी आंदोलनं आहेत. परंतु या आंदोलनाला आतापर्यंत दाद दिली जात नव्हती. मात्र आता सध्या देशामध्ये आंदोलनाची धार एवढी तीव्र वाढलेली आहे की नरेंद्र मोदी सरकारलाच राजीनामा द्यावा लागेल अशी स्थिती देशाची सध्या निर्माण झालेली आहे. तर देशामध्ये आपण सुरुवातीला बघू की एनडीए मध्ये जे सामील जे झालेली लोक आहेत, तर ह्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचे किती खासदार आहेत हे अगोदर आपण बघूया. भारतीय जनता पक्षाचे 240 आमदार आहेत. तेलुगू देशम पार्टी म्हणजे TDP 16 खासदार आहेत, जे चंद्राबाबू नायडूचे आहे. त्याचबरोबर युनायटेड जनता दल म्हणजे नितीश कुमारांचं 12 खासदार आहेत. एकनाथ शिंदेचे 6 खासदार आहेत. लोक जनशक्ती पार्टीचे 5 खासदार आहेत. जनता दल सेक्युलरचे 2, अपना दलचे 2 खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा 1 खासदार आहे. AGPचा 1 खासदार आहे. AJSUचा 1 खासदार आहे. त्याचबरोबर NDPPचा 1 खासदार आहे. MNFचा 1 खासदार आहे. SKMचा 1 खासदार आहे आणि NPPचा 1 खासदार आहे. असं मिळून इंडिया आघाडीचं बल, NDA आघाडीचं जे बल आहे ते 293 वरती जातं. आता पुढे जाऊन असं झालेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं जे सरकार, राज्य सरकार होतं, तिथे ते राज्य सरकार पराभूत झाल्यानंतर तिथं पश्चिम बंगालमध्ये जवळपास त्यांचे 20 खासदार भारतीय जनता पक्षानं फोडले, अमित शहानं फोडले आणि 20 खासदार फोडल्यानंतर तिथं ममता बॅनर्जीला जोरदार धक्का बसलेला आहे. तसंच महाराष्ट्रामधले 6 खासदार हे उद्धव ठाकरे गटाचे फोडलेले आहेत. म्हणजे 26 खासदार हे सध्या NDA आघाडीकडे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत आणि 93 आणि 26 म्हणजे जवळपास 320 पर्यंत हे खासदार जाऊन ठेपलेले आहेत. मात्र देशामधला जो हा उद्रेक पाहता मंत्रिमंडळ जे आहे, ते मंत्रिमंडळामध्ये जे काही खासदार आहेत, तसंच मंत्रिमंडळामध्ये जे काही मंत्री आहेत वादग्रस्त, अशा मंत्र्यांना बदलण्याची चर्चा आता जोर धरायला लागलेली आहे. म्हणजे त्यांना बदलावंच लागणार आहे, अन्यथा नरेंद्र मोदींनाच राजीनामा द्यावा लागणार आहे, अशी स्थिती आता देशाची झालेली आहे. आता जे 6 खासदार फुटलेले आहेत महाराष्ट्रामधून, तर ह्या 6 मध्ये एका खासदाराला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचंय. तसंच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे जे 20 खासदार फुटलेले आहेत, त्याच्यात सुद्धा एकाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचंय असं सांगण्यात येते. एकाला घेतील का दोघाला घेतील, मात्र 1-2 मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आहे आणि पुढं त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांना मंत्रिपदाचं काम म्हणजे देशाचं काम करायला लावायचं आहे. परंतु हे किती जरी केलं तरी या लोकांना गद्दार म्हणून संबोधलं जातं. तरी ते आहे सध्याचं. बघा, देशाचं जे मंत्रिमंडळ आहे ते जवळपास 70 लोकांचं मंत्रिमंडळ आहे. आता इंडिया आघाडीमध्ये किती पक्ष आहेत हे सुद्धा आपलं मगाशी बघायचं राहिलं होतं. तर इंडिया आघाडीचं सुद्धा आपण बघूया. त्याचबरोबर राज्यसभेचं बघू अगोदर. राज्यसभेवरती भारतीय जनता पक्षाचे 90 खासदार आहेत. JDUचे 4 खासदार आहेत. TDPचे 2 खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे 2 खासदार आहेत. शिवसेनेचा 1 खासदार आणि नामांकित इतर पक्षाचे 14 खासदार आहेत, राष्ट्रपती नामांकित केलेले. तर लोकसभेमध्ये जे बलाबल आहे विरोधी पक्षाचं, तर त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. तर त्यामध्ये काँग्रेस म्हणजे राहुल गांधींची 99 आहे. समाजवादी पार्टी 37 आहे अखिलेश यादव यांची.
डीएमके 22, तृणमूल काँग्रेस 8, आता त्यांचे फुटून गेले ना, 8 आहेत. शिवसेनेचे 9 होते, परंतु त्यांचे सुद्धा 6 खासदार फुटलेले आहेत. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची 8 खासदार आहेत. सीपीएम 4 खासदार आहे, राधाकृष्ण. आरजेडीचे 4 खासदार आहेत. आम आदमी पक्षाचे 3 खासदार आहेत. पुन्हा UML चे 3 खासदार आहेत. JMM चे 3 खासदार आहेत. CPI चे 2 खासदार आहेत. पुन्हा CPI, ML आणि CPI असे 2 पक्ष आहेत. हे त्यांचे 2 खासदार आहेत. JKNC यांचे 2 खासदार आहेत. VCK चे 2 खासदार आहेत. तर BAP चे 1 खासदार आहेत आणि इतर सगळे लहान पक्षाचे 30 खासदार आहेत. हे सगळे मिळून इंडिया आघाडीत आहेत. तर NDA आणि इंडिया अशा 2 आघाड्या आहेत. तर यांचे राज्यसभेचे खासदार सुद्धा काँग्रेसचे 30 आहेत, TMC चे 9 आहेत, सपाचे 4 आहेत, CPI चे 3 आहेत, JKN चे 3 आहेत, RJD चे 3 आहेत, CPI चे 2 आहेत, IUMPL चे 2 आहेत, JMM चे 2 आहेत, NCP चा 1 आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 1 आहे आणि इतर 2 आहेत. म्हणजे देशाच्या राज्यसभेची संख्या आहे 297, तर लोकसभेची 548 असा अधिकृत आकडा आहे. तर आता ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळातले मंत्री बदलायचेत का पंतप्रधानच बदलायचा आहे, त्यासाठी तातडीनं अमित शहा यांनी देशाच्या राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये कारण काय दिलेली आहेत की देशातले जे अकार्यक्षम मंत्री आहेत, पहिल्या 2 वर्षातल्या मंत्र्यांच्या कामकाजाचा रिपोर्ट बघून त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. आता तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल. आता तरुण चेहरा म्हणलं की एकनाथ शिंदेचा मुलगा खासदारच आहे. पुन्हा आम आदमी पक्षाचे जे राज्यसभेचे 6 खासदार गेलेले राजीव चड्डा सहित, त्याला सुद्धा संधी द्यायची असेल तरुण चेहऱ्यांना. तसंच निवडणुकींची मोर्चे बांधणी करायची. म्हणजे आगामी निवडणुका ज्या आहेत आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी NDA घटक पक्षांची मदत घ्यायची, म्हणून काहीसा बदल करायचा आहे. उपराष्ट्रपतीची निवडणूक 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती निवडणूक आहे, त्या आधीच फेरबदल करायचा आहे. आता सध्याचं चित्र जर म्हणलं 3-0 मोदी मंत्रिमंडळामध्ये एकूण 71 मंत्री घेतलेले आहेत. 70चं मंत्रिमंडळ होतं अटल बिहारी वाजपेयींच्या काळात, परंतु यांनी मात्र 71 मंत्री घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री असे घेतलेले आहेत. आता किती जणांचा बदल होऊ शकतो, तर संख्या निश्चित आपल्याला आता ते सुद्धा कळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना सामील करून घेतलं जाणार आहे. सगळ्या मित्रपक्षांना 1 मंत्रिपद दिलं जाईल असं सांगण्यात येतंय. म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी संख्या आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी केली जाईल आणि जे मित्रपक्ष आहेत सगळे, त्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. बघा, म्हणजे तृणमूल जे फुटीर गट जे आहे, या फुटीर गटाचे जे लोक आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाऊ शकतं. आता अमित शहा यांनी तातडीनं द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन असं सांगितलेलं आहे की देशातल्या सरकारचा म्हणजे अर्ध्याच्या वर मंत्री घरी जातील, त्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांचं सुद्धा नाव असेल का, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता 2029 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या यांच्या घटक पक्षांचा, NDAच्या सगळ्यांचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि जर फायदा करून घ्यायचा असेल तर मात्र ह्या सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे असं काहीसं मत या आता मोदी आणि शहा यांचं आहे. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करत असताना या सगळ्यांना समाविष्ट करून घेणं महत्वाचं आहे इतरांना. आता अमित शहा यांनी तातडीनं भेट घेतली म्हणजे याचा अर्थ सुद्धा वेगळा असू शकतो. देशामध्ये जे जोरदार आंदोलन सुरू आहेत सध्या, त्या आंदोलनाने सुद्धा नरेंद्र मोदी भयभीत झालेले आहेत आणि यदा कदाचित हे सगळं सांभाळता उद्या आपल्यावर जर बारी आली मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यासाठी, तर मात्र आपला अवघड होऊन जाईल. अमित शहा यांना सुद्धा तसंच वाटतंय की जर मंत्रिमंडळाचा ह्या लोकांचा जर राजीनामा नाही घेतला आणि जर हे परत तुम्हीच राजीनामा द्या म्हणून जर मागे लागले, तर मात्र आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. अशा भीतीनं मंत्रिमंडळ विस्तार
करायला सुरुवात केलेली आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. बघा, लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये तिसऱ्या महिन्यात झाल्या होत्या. आता 2024ला तिसऱ्या महिन्यात बरोबर 2 वर्ष पूर्ण झाली आणि आता ही पुढं आता 6वा महिना सुरू आहे, म्हणजे 3 महिने, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर येणाऱ्याला 2.5 वर्ष मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळतंय हे आपल्याला दिसतंय. मात्र सध्याची जी देशाची स्थिती आहे, ही देशाची स्थिती म्हणजे नरेंद्र मोदींनीच राजीनामा द्यावा असं लोकांचं मत आहे. बऱ्याच जणांना वाटतंय की नरेंद्र मोदींनीच राजीनामा दिला पाहिजे, असंच काहीच सगळ्यांचं मत आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव काडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.